महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भगवंतांची प्रमुख देशना आपण आज या प्रसंगी श्रवण करणार आहात। अत्यंत महत्त्वपूर्ण असा भाग आपण बघत आहोत, ज्याला बौद्ध साहित्यामध्ये धम्मचक्क पौतन सुत्त असं म्हटलं आहे। जो प्रथम उपदेश बौद्ध साहित्यामध्ये नावारूपाने आलेला आहे आणि जगप्रसिद्ध असं सुत्त आहे, ज्याला धम्मचक्क पौतन सुत्त असं म्हटलं जातं, ज्यामध्ये भगवंताने 4 आर्य सत्यांची देशना पंचवर्गीय परिवर्जकांना दिली। यापूर्वीच्या देशनेमध्ये आपण भगवंतांनी पंचवर्गीय परिवर्जकांना जी देशना दिली त्यामध्ये विशुद्धी मग्ग अर्थात विशुद्ध मार्ग, विशुद्ध मार्गाच्या संदर्भामध्ये देशना श्रवण केली। आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त असे देशना श्रवण करणार आहोत, ज्याला आर्य अष्टांगिक मार्ग असं म्हटलं आहे। आर्य अठांगिको मग्गो, भगवंत असे म्हणतात की एको मग्गो आर्य अठांगिको मग्गो, एकमेव असा मार्ग आहे, दुःखमुक्तीचा एकमेव मार्ग आहे आणि तो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग। या मार्गाशिवाय सृष्टीमध्ये दुसरा कोणताच मार्ग नाही। मनुष्य सत्वाला दुःखमुक्तीच्या अवस्थेकडे घेऊन जाणारा, निब्बाण अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी सहाय्यक ठरणारा जर कोणता मार्ग असेल तर तो मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग। आणि त्यामुळे एक वेळच्या प्रसंगी अनाथ पिंडक श्रेष्ठी जेव्हा भगवंताकडे येत असतो आणि भगवंताकडे आल्यानंतर तो भगवंताला म्हणतो की भगवान, आपले जे भिक्षू आहे तर प्रवज्जेची स्तुती करतात, भगवान सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी म्हणजे प्रवर्जित व्हावं का, की संसारामध्ये राहून सुद्धा आपण दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जाऊ शकतो। असा प्रश्न जेव्हा अनाथ पिंडक श्रेष्ठी भगवंताला करतो तेव्हा भगवंत असे म्हणतात की सुदत्त, या संसारामध्ये मग तो प्रवर्जित असो किंवा सदग्रस्त असो, जो मनुष्य उदात्त आर्य अष्टांगिक मार्गाचं अनुसरण करतो तो दुःखमुक्तीच्या अवस्थेकडे जात असतो। मग तो भिक्षू असो अथवा उपासक असो, कोणताही मनुष्य दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करू शकतो जर तो मनुष्य आर्य अष्टांगिक मार्गाचं अनुसरण करत असेल तर। आणि त्यामुळे मार्गक्रमण करणे, मार्गावरती चालणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। मग कोणी असो, साधू असो, संन्यासी असो, प्रवर्जित असो, भिक्षू असो, भिक्षुणी असो, उपासक असो, उपासिका असो किंवा अन्य संप्रदायाचे परिवर्जक असो, कोणी असो, या सृष्टीमध्ये जीवन जगणारा कोणताही मनुष्य जर आर्य अष्टांगिक मार्गाचं अनुसरण करत असेल, आर्य अष्टांगिक मार्गानुसार जर जीवन जगत असेल तर तो दुःखमुक्तीच्या अवस्थेकडे जाऊ शकतो। आणि ज्या तत्वज्ञानामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग नाही तिथे दुःखमुक्ती नाही। स्पष्टपणे समजून घ्यावं की ज्या तत्वज्ञानामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग नाही, 8 अंग नाही, त्या तत्वज्ञानामध्ये दुःखमुक्तीचं कोणत्याही प्रकारचा मार्ग नाही किंवा दुःखमुक्त त्या मार्गाने जीवन जगणारे लोक होऊ शकत नाही। मग एकमेव तर भगवंत असे म्हणतात की एको मग्गो आर्य अठांगिको मग्गो, एकमेव असा मार्ग आहे तो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग। आणि अत्यंत महत्त्वपूर्ण या देशनेला भगवंत पंचवर्गीय परिवर्जकांना देत असतात, ज्यामधील पहिला अंग आहे सम्मा दिठ्ठी अर्थात सम्यक दृष्टी। सम्मा दिठ्ठी, सम्यक दृष्टी। भगवंताने आपला उपदेश पंचवर्गीय परिवर्जकांना देत असताना भगवंत असे म्हणतात की सम्यक दृष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। सम्यक म्हणजे योग्य,
दृष्टी म्हणजे दृष्टिकोन, ज्याला राईट व्ह्यू असं म्हटलं आहे. म्हणजे बघण्याचा जो मनुष्याचा दृष्टिकोन असतो तो सम्यक असावा, योग्य असावा. कारण दृष्टिकोन दोन प्रकारचे आहे, है की नाही? एक सम्यक दृष्टिकोन असू शकतो आणि एक असम्यक दृष्टिकोन असू शकतो. एक श्रद्धायुक्त दृष्टी असू शकते, एक मिथ्या दृष्टी असू शकते. म्हणजे अशा प्रकारे सम्यक दृष्टीच्या विरोधाभास जो दृष्टी असते त्याला मिथ्या दृष्टी असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे सम्यक दृष्टी आपल्या जीवनामध्ये धारण करणं अत्यंत गरजेचं आहे. भगवंत असे म्हणतात की सम्यक दृष्टी जर आपल्याकडे नसेल तर कुशल कर्म आपण करू शकत नाही, पुण्यकर्म आपण करू शकत नाही. आणि त्यामुळे पुण्यकर्म कुशल कर्म करण्यासाठी मनुष्याकडे सम्यक दृष्टी असणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुमचा दृष्टिकोन सम्यक असेल, योग्य असेल, तर तुम्ही सुखाच्या मार्गाकडे जाऊ शकता. जर तुमचा दृष्टिकोन जर सम्यक नसेल, योग्य नसेल, तर तुम्ही दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जाऊ शकत नाही. साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपण म्हणतो की सरळ मार्गाने जीवन जगावं. अनंत फंदी नावाचे कवी म्हणतात, काय म्हणतात, की वा धोपट मार्गाने कधीही जाऊ नये, म्हणजे वाकड्या तिकड्या मार्गाने कधीही जाऊ नये, तर सरळ मार्गाने आपलं जीवन आपण जगलं पाहिजे. जे लोक सरळ मार्गाने जीवन जगत असतात तर त्या लोकांच्या जीवनामध्ये समस्या, दुःख, परेशानी, कष्ट फार कमी येत असते. आणि मग हा उपदेश देत असताना भगवंत असे म्हणतात की जसं की मिथ्या दृष्टीचे लोक सुद्धा भगवंताच्या काळामध्ये असंख्य होते. आणि ही देशना देत असताना भगवंत असे म्हणतात, असारे सार मत्तीनो सारेच सार दस्सिनो ते सारंग नादि गच्छन्ति मिच्छा संकल्प गोचरा. सारच सारत यत्वा असारच असारतो ते सारंग अधिगच्छन्ति सम्मा संकल्प गोचरा. आहे की नाही? म्हणजे साराला सार आणि असाराला असार, म्हणजे सत्याला असत्य जर मनुष्य समजत असेल तर सत्यापर्यंत मनुष्य कधीच पोहोचू शकत नाही. म्हणून सत्याला सत्य समजलं पाहिजे आणि असत्याला असत्य समजलं पाहिजे. हा दृष्टिकोन ज्या मनुष्याकडे आहे तर तो मनुष्य, त्या मनुष्याचे संकल्प असतात, विकल्प असतात, तर ते पूर्णत्वाच्या दिशेने जाऊ शकतात, अन्यथा पूर्णत्वाकडे तो मनुष्य जाऊ शकत नाही. म्हणून दृष्टिकोन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. दृष्टिकोन मनुष्याच्या जीवनाचा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सम्यक दृष्टीचा उपदेश करताना भगवंत पंचवर्गीय परिवर्जकांना समजून सांगताना देशना देतात. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, हे जे जग आहे, एक नाही, ही जी सृष्टी आहे, हे जग एक प्रकारचं अंधार कोठडी आहे. हे जग एक प्रकारचं अंधार कोठडी आहे. आणि या अंधार कोठडीमध्ये राहणारा मनुष्य हा एक प्रकारचा कैदी आहे. या अंधार कोठडीमध्ये राहणारा मनुष्य एक प्रकारचा कैदी आहे. आणि या अंधार कोठडीमधून तो बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करू शकत नाही. कारण प्रकाश नावाची गोष्ट या सृष्टीमध्ये आहे असं याला समजत नाही, किंवा प्रकाश नावाची गोष्ट या सृष्टीमध्ये आहे असं याला माहीत नाही. परंतु एखादा मनुष्य किंवा एखादी प्रकाश किरण जर त्याला दिसले तर तो जाणेल की अरे प्रकाश सुद्धा या सृष्टीमध्ये आहे. म्हणजे त्याला भगवंताने असं म्हटलं, आशेचा किरण, ज्याला आपण इच्छाशक्ती असं म्हणत असतो. म्हणजे मनुष्याच्या मनामध्ये जर इच्छाशक्ती असेल, आशेचा किरण असेल, तर ती इच्छाशक्ती त्या मनुष्याला त्या अंधार कोठडीमधून बाहेर निघण्यासाठी मदत करू शकते. कारण मनुष्याचं जे मन आहे, अंधार कोठडीमध्ये मनुष्य कशामुळे गेला, तर अंधार कोठडीमध्ये मनुष्य त्यांनी केलेली जी कर्म आहे त्या कर्माच्या द्वारा तो मनुष्य अंधार कोठडीमध्ये म्हणजे गेलेला आहे. मग इथे अंधार कशाला म्हटला आहे, इथे प्रकाश कशाला म्हटला आहे, तर अंधार म्हणजे अज्ञान. ठीक ना, अंधार म्हणजे अज्ञान, अंधार म्हणजे मिथ्या दृष्टी, अंधार म्हणजे कर्मकांड, अंधार म्हणजे बुवाबाजी, अंधार म्हणजे यज्ञयाग,
अंधार म्हणजे आत्म्यावरती विश्वास, अंधार म्हणजे ईश्वराप्रती श्रद्धा. म्हणजे या सृष्टीमध्ये ज्या काही खुळचट आणि भोळ्या अशा ज्या संकल्पना आहेत, या संकल्पनेच्या प्रती ज्यांची श्रद्धा असते तो मनुष्य अंधारामध्ये जीवन जगणारा आहे, तो मनुष्य अज्ञानामध्ये जीवन जगणारा आहे. आणि म्हणून भगवंत असे म्हणतात की या अंधार कोठरीमध्ये राहणारा तो मनुष्य एक प्रकारचा कैदी आहे, परंतु त्या मनुष्याच्या मनामध्ये एक प्रकारचा आशेचा किरण उत्पन्न होतो, असे एक इच्छाशक्ती उत्पन्न होते की आपण या अंधार कोठडीच्या बाहेर निघलं पाहिजे, या अंधार कोठडीच्या बाहेर आपण गेलो पाहिजे आणि या अंधार कोठडीच्या बाहेर आपण जाऊ शकतो, असा जर त्याला आशावाद असेल. कारण आशावाद मनुष्याला दुःखातून मुक्त करण्यासाठी सहाय्यक ठरतो. बाबासाहेब असं म्हणतात, आशावाद मनुष्याला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी सहाय्यक ठरतो. आशावाद जर असेल तर मनुष्य गुलामगिरीला झुंगारून देतो आणि गुलामगिरीचे बंधने तोडून टाकतो, कारण त्याच्यामध्ये आशावाद आहे. आशा मनुष्याला जीवन जगण्यासाठी शिकवते, आशा मनुष्याची एक जीवन जगण्याची प्रेरणा बनत असते. आणि हा जो आशावाद आहे, हा आशावाद दुसरं तिसरं काही नसून सम्यक दृष्टी आहे. आशावाद म्हणजे सम्यक दृष्टी, कारण त्याचा जो दृष्टिकोन आहे, त्याचा दृष्टिकोन बदलला, त्याचा दृष्टिकोन जर बदलला तर ज्या जीवनामध्ये ज्या अवस्थेमध्ये तो जीवन जगत आहे त्या अवस्थेमधून बाहेर निघण्यासाठी त्याला ही सम्यक दृष्टी सहाय्यक ठरणार आहे. कारण मनुष्याचं जे मन आहे, म्हणजे बंधनामध्ये मनुष्याला कोणी पाळलं किंवा बंधनातून मुक्त होण्याची प्रेरणा कोणी दिली? कारण मनुष्याच्या मनानेच मनुष्याला बंधनामध्ये टाकलेलं आहे आणि मनुष्याचं मनच त्या बंधनातून मुक्त होण्यासाठी त्याला सहाय्यक ठरत असते. कारण दोनही गोष्टी मनाच्या आधारानेच घडतात, चांगल्याही गोष्टी मनाच्या आधाराने घडतात आणि वाईट गोष्टी सुद्धा मनाच्या आधाराने घडत असतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की हा जो आशेचा किरण म्हणजे सम्यक दृष्टीच्या द्वारा तुमच्या चित्तामध्ये उत्पन्न होतो, तर तो आशेचा किरण तुमच्या जीवनामध्ये उत्पन्न होणाऱ्या दुःखाला नष्ट करण्यासाठी तो सहाय्यक ठरत असतो आणि हे कार्य सम्यक दृष्टी करत असते. मग सम्यक दृष्टीचा मुख्य उद्देश काय आहे? सम्यक दृष्टी म्हणजे कोणता उद्देश घेऊन येते? तर अशा प्रकारे परिवर्जकांनी भगवंताला प्रश्न केला की भगवान, सम्यक दृष्टीचा नेमका उद्देश काय आहे? तर भगवंत असे म्हणतात, सम्यक दृष्टीचा उद्देश अविद्येचा विनाश आहे, अविद्येला नष्ट करणे आहे, अविद्येला नाहीस करणे आहे. कारण सम्यक दृष्टी जर तुमच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असेल तर तुमच्या मनामध्ये असणारा जो कर्मकांड आहे, अंधविश्वास आहे, अज्ञान आहे किंवा ईश्वरवाद आहे, आत्मवाद आहे, या सर्व प्रकारच्या विकाराला किंवा या सर्व प्रकारच्या बंधनातून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला सम्यक दृष्टी त्या ठिकाणी सहाय्यक ठरत असते. कारण मनुष्याचा जो दृष्टिकोन आहे, भोळ्या संकल्पनेमध्ये मनुष्य जेव्हा जीवन जगत असतो, अंधश्रद्धेच्या संकल्पनेमध्ये जेव्हा मनुष्य जीवन जगत असतो, तर त्या मनुष्याच्या जीवनाचा जो आधार आहे तो आधार सम्यक दृष्टी बनू शकते. कारण आपण बघतो की अनेक लोक या सृष्टीमध्ये जे जीवन जगतात, पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे श्रद्धास्थान होते, धर्माची जी संकल्पना निर्माण केली गेली आहे, तर मनुष्याचा जो अज्ञानीपणा आहे, मनुष्याचा जो अडाणीपणा आहे, त्या अडाणीपणामुळे ह्या सर्व संकल्पना निर्माण झाल्या. मनुष्याच्या बुद्धिमत्तेच्या पलीकडच्या काही गोष्टी या निसर्गामध्ये घडत असतात आणि मग अधिमानवाला ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या आश्चर्यकारक वाटल्या. जसं आकाशामध्ये वीज चमकते, मग आकाशामध्ये वीज कशी चमकते? पाऊस सतत पडतो, मग पाऊस कशा प्रकारे पडतो? आकाशामध्ये चांदणे निघतात, मग आकाशामध्ये चांदणे कशा प्रकारे निघतात? म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संकल्पना म्हणजे निसर्गामध्ये असणारे जे काही घटना आहे, या घटनेला अनुसरून त्या काळामध्ये त्या मनुष्यांना हे कशामुळे घडते याचं ज्ञान त्यांना नव्हतं. मग त्यांना असं वाटलं की काहीतरी एक विशेष म्हणजे दैवी शक्ती आहे,
ऐक ना, जसं वीज चमकते मग काहीतरी दैवी शक्ती आहे. नद्यांना पूर येतो, असंख्य पाणी येतं एकदाच, मग काहीतरी यामध्ये दैवशक्ती आहे. कधी कधी पहाड डोंगर पावसामुळे ऐक ना खाली येतात, मग यामध्ये काहीतरी दैवी शक्ती आहे. मग या सर्व गोष्टीला प्रसन्न करण्यासाठी मग त्यांनी पूजा अर्चा सुरू केली. आणि मग त्या काळामध्ये लोक नद्यांची पूजा करू लागले, झाडांची पूजा करू लागले, पर्वतांची पूजा करू लागले, सूर्यांची सुद्धा लोक पूजा करतात, चंद्राची सुद्धा लोक पूजा करतात, चांदण्यांची सुद्धा लोक म्हणजे पूजा करतात. कारण या भोळ्या संकल्पना म्हणजे धर्माच्या संकल्पनेला निर्माण करण्यासाठी सहाय्यक ठरल्या गेल्या. आणि भगवंत असे म्हणतात की हा जो त्यांचा जीवन जगण्याचा जो दृष्टिकोन आहे, तर जीवन जगण्याचा हा दृष्टिकोन त्यांच्याकडे सम्यक नव्हता, योग्य नव्हता. का? कारण त्यांच्याकडे प्रज्ञा नव्हती, त्यांच्याकडे बुद्धिमत्ता नव्हती, त्यांच्याकडे सत्य आणि असत्य जाणण्याचं कौशल्य नव्हतं. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या असंख्य पिढ्या ऐक ना मनुष्याच्या दुःखामध्ये गेल्या आहेत. भगवंत असे म्हणतात की मानवी जीवनाचं म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोनातून आणि भौतिक दृष्टिकोनातून सुद्धा दुःखाचं कारण हे अज्ञान आहे, अडाणीपण आहे. आणि या अज्ञानाला आपण नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे. कारण सम्यक दृष्टी जर जे काही करते तर या अज्ञानाला, या अंधकाराला, अविद्येला नष्ट करण्याचं काम सम्यक दृष्टी करत असते. पण आपल्या मनातील जे अज्ञान आहे, जे अंधश्रद्धा आहे, जी कर्मकांड आहे, ही बुवाबाजी आहे. मग विशेष रूपाने आध्यात्मिक दृष्टिकोनातून अज्ञान का आहे? तर अज्ञान अनित्य, अनात्म आणि दुःख हे जे सत्य आहे, या सत्यांच्या प्रती मनुष्याकडे जो दृष्टिकोन आहे बघण्याचा, तो मात्र योग्य नसतो. कारण मनुष्य अनात्मवाद या अवस्थेने जीवन जगतो. आत्मा नावाच्या संकल्पनेला मनुष्य गुरफटून ठेवतो. आणि आत्मा नावाच्या संकल्पनेला मनुष्याने गुरफटून ठेवल्यामुळे मनुष्य अनेक प्रकारचे अकुशल कर्म करत असतो. अनित्य हा भाव मनुष्य समजत नाही, जाणत नाही, किंवा अनित्य या स्वभावाला मनुष्य समजून घेत नाही. आणि त्यामुळे सुद्धा मनुष्य कायेने, वाचेने आणि मनाने अकुशल कर्म करतो, वाईट कर्म करतो. आणि त्यानंतर दुःख म्हणजे चार आर्य सत्याचं यथार्थ रूपाने जेव्हा आपण आकलन करत असतो, ठीक आहे, चार आर्य सत्याला यथार्थ रूपाने आपण जाणतो. आणि जाणणे हे सम्यक दृष्टीचं कार्य आहे. सम्यक दृष्टी हा जो दृष्टिकोन आहे, जे सम्यक दृष्टीचा जो प्रॉपर किंवा सम्यक दृष्टी कशाला म्हटलं आहे, तर भगवंत असे म्हणतात की यथार्थ रूपाने चार आर्य सत्याचं आकलन म्हणजे सम्यक दृष्टी. जगामध्ये दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचं निवारण आहे आणि दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे. ही चार आर्य सत्याचं यथार्थ रूपाने ज्यांना आकलन होते त्याला सम्यक दृष्टी असं म्हटलं आहे. मग आता दुःख आहे, दुःख आहे हा एक भाग वेगळा. आणि त्या दुःखाची प्रत्यक्ष जेव्हा अनुभूती येते, किंवा प्रत्यक्ष जेव्हा ते दुःख आपल्या समोर येते तेव्हाची अनुभूती वेगळी. ऐक ना, आता आपण अनेक वेळा ऐकतो की बा मृत्यू हे दुःख आहे, ऐक ना, मृत्यू हे दुःख आहे. परंतु आणि सांगताना सुद्धा आपण सांगतो की निसर्गाचा नियम आहे, मनुष्य जन्मास येणार आहे, मरणार आहे, मृत्यूला प्राप्त होणार आहे. पण प्रत्यक्ष रूपाने जेव्हा आपल्यावरती तो प्रसंग येतो तेव्हा आपण त्या दुःखाला किंवा त्या प्रत्यक्ष अनुभूतीला आपण जाणू शकत नाही किंवा समजू शकत नाही. कारण तेव्हा आपण दुःख निर्माण करत असतो. भगवंत असे म्हणतात की ही जी चार आर्य सत्य आहे, या चार आर्य सत्याला समजून घेणे मानवी जीवनाचं ध्येय आहे, मानवी जीवनाचा उद्देश आहे. जोपर्यंत या चार आर्य सत्याला मनुष्य समजून घेत नाही, त्याचं परीक्षण करत नाही, त्याचं निरीक्षण करत नाही, त्याचं आकलन करत नाही, तोपर्यंत मनुष्यत्वाचं जी काही अवस्था आहे त्या अवस्थेला तो कधीही प्राप्त करू शकत नाही. वरकरणी जे आपण जीवन जगत असतो, तर या वरकरणी जीवनाला भगवंत असे म्हणतात की कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही. जसं आपण दैनंदिन जीवनामध्ये जे जीवन जगत असतो, असं जर आपण जीवन जगत असेल तर या जीवनाला विशेष रूपाने असा कोणताही अर्थ नाही असं भगवंताने म्हटलं आहे. कारण जोपर्यंत आपण धम्माचं यथार्थ रूपाने
आकलन करून घेत नाही, त्याला समजून घेत नाही, तोपर्यंत आपलं जीवन हे सार्थकी लागू शकत नाही. मग 4 आर्य सत्याचं यथार्थ रूपाने आपण आकलन करून घेतलं पाहिजे. कारण भगवंताने यापूर्वीच्या देशनामध्ये सुद्धा आपण बघितलं, भगवंताने डायरेक्टली 4 आर्य सत्य कोणालाच नाही सांगितले, आहे की नाही. 4 आर्य सत्याची देशना भगवंताने डायरेक्टली कोणालाही सांगितलेली नाही आहे. कारण 4 आर्य सत्य हा बुद्ध तत्वज्ञानाचा अत्यंत गंभीर असा विषय आहे. बुद्ध तत्वज्ञानाचा हा म्हणजे एक गाभा आहे की नाही. अभिधम्म पिटकाचा हा भाग आहे की ना, बेस आहे, म्हणजे मुख्य गाभा आहे की नाही, मुख्य गाभा आहे. आणि हा मुख्य गाभा भगवंत जोपर्यंत समोरच्या व्यक्तींची मानसिकता हे ऐकून घेण्याची होत नव्हती, तोपर्यंत भगवंत त्याला सांगत सुद्धा नसत, आहे की. आणि त्यामुळे पंचवर्गीय परिवर्जकांना उपदेश देत असताना सुद्धा भगवंताने सुरुवातीला विशुद्धी मार्ग सांगितला, म्हणजे त्यांचं मन भगवंताने मृदू केलं, कोमल केलं. पंचवर्गीय परिवर्जकांना उपदेश देत असताना सुद्धा भगवंताने विशुद्धी मार्ग सांगितला. म्हणजे बुद्धांचा उपदेश करण्याची जी पद्धती असते, तर सुरुवातीला भगवंत दान सांगत असतात, त्याच्यानंतर भगवंत शील सांगतात, त्यानंतर स्वर्ग कथा नरक कथा सांगतात, त्यानंतर काम वासनेचे दुष्परिणाम सांगतात, या संसारामध्ये शील पालन करण्याचे फायदे सांगतात. आणि हे सर्व तत्व सांगल्यानंतर जेव्हा माणसाचं मन मृदू होते, कोमल होते, तर तेव्हा भगवंत 4 आर्य सत्य त्या ठिकाणी सांगत असत. मग पंचवर्गीय परिवर्जक त्यांचं मन अत्यंत मृदू झालं होतं, कोमल झालं होतं, कारण भगवंताने त्यांना विशुद्धी मार्गाचं तत्वज्ञान सांगितलं आणि ते ज्ञानी होते, पंडित होते, बुद्धिमान होते, अनेक वर्षापासून शुद्ध आचरण करणारे होते. सिद्धार्थ गौतमासोबत 6 वर्षापर्यंत त्यांनी खडतर अशी तपश्चर्या केली होती. आणि मग भगवंत त्यांना 4 आर्य सत्याची देशना देतात. देशना देत असताना भगवंत त्यांना असं म्हणतात की हे जे जन्म आहे की नाही, म्हणजे जातीपि दुःखा, जरापि दुःखा, व्याधीपि दुःखा, मरणमपि दुःखा, आहे की नाही. भगवंत असे म्हणतात की जन्म घेणे दुःख आहे, जन्म घेणे दुःख आहे, असं भगवंताने म्हटलं. दुःख आर्य सत्य म्हणजे आर्य सत्य का आहे. जातीपि दुःखा, जाती म्हणजे जन्म, जाती, जाती हा पाली शब्द आहे की नाही, जाती हा पाली शब्द आहे. जातीपि दुःखा, जन्म हे दुःख आहे. भौतिक दृष्टिकोनातून जेव्हा मनुष्य जन्मास येतो, ऐक ना, बाळ जेव्हा जन्मास येतं तेव्हा आपण उत्सव करतो का दुःख करतो? उत्सव करतो. मग जन्म घेणे दुःख कसं आहे? म्हणजे आपल्यासाठी जरी समजा तो उत्सव असेल, ऐक ना, काही क्षणापुरता आनंद असेल, परंतु जन्मास आलेलं जे बाळ असते, ऐक ना, ते रडते, ऐक ना, जन्मास आलेलं बाळ हे रडत असते. का रडतं? कारण मातेच्या गर्भाच्या बाहेर जेव्हा बाळ येतं तेव्हा त्याची नाळ तोडल्या जाते. मातेच्या गर्भामध्ये असताना तो जे काय माता जी खात असेल, पीत असेल, ऐक ना, जे बोलत असेल, वागत असेल, हे सर्वच्या सर्व इनडायरेक्टली त्याला ते मिळत असतं. त्याच्यामुळे त्याच्या स्वतःच्या ज्या गरजा असतात त्या पूर्ण होत असतात गर्भामध्ये असताना. परंतु जेव्हा मातेच्या गर्भाच्या बाहेर तो येतो, जेव्हा नाळ तोडली जाते, तर त्याची स्वतःची गरज त्याला ती पूर्ण करावी लागते, ऐक ना. मग त्याला त्याच्या अन्नाची गरज पूर्ण करावी लागते, मग त्याला त्याच्या हवेची गरज पूर्ण करावी लागते, त्याला त्याच्या पाण्याची गरज पूर्ण करावी लागते. म्हणजे प्राथमिक दृष्टिकोनातून ह्या ज्या गरजा असतात, तसं लोक म्हणतात की बाबा बाळ म्हणजे रडत आहे, रडत आहे म्हणजे त्याला काहीतरी हवं असतं, त्याला काहीतरी हवं असतं आणि त्यामुळे ते रडत असते. मग जे काही जाणकार लोक असतात तर स्पष्टपणे त्यांना म्हणजे आकलन होते की त्याला म्हणजे त्याला भूक लागली असेल, त्याला आईचं दूध दिलं पाहिजे, अशा प्रकारचा विचार करतात. म्हणजे त्याला त्याची जी गरज आहे तो त्या ठिकाणी प्रदर्शित करतो की माझ्या गरजा आता मला स्वतःला पूर्ण करायच्या आहे, आणि त्यामुळे तो आक्रोश करत असतो. ऐक, भगवंत असे म्हणतात की जातीपि दुःखा, जन्म घेणे हे दुःखकारक आहे. कारण जेव्हापासून तो जन्मास येतो तेव्हापासून त्याच्या स्वतःच्या गरजा त्याला पूर्ण करायच्या असतात, आणि अगदी तेव्हापासून त्याच्या इच्छा असतात तर अगदी शेवटपर्यंत, म्हणजे मृत्यूच्या शेवटच्या क्षणात सुद्धा त्याच्या इच्छा ह्या पूर्ण
होणाऱ्या नसतात. आणि त्यामुळे जन्मापासून ते मृत्यूच्या अवस्थेपर्यंत मनुष्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा असतात, ज्याला तृष्णा असं म्हटलं आहे, ज्याला आसक्ती असं म्हटलं आहे, ज्याला लोभ असं आपण म्हणत असतो. आणि मग याच्यामध्ये 3 वाक्य येतात, मी, माझं आणि माझ्यासाठी. मग मनुष्य जीवन जगत असताना मी अशा प्रकारचा, मी तशा प्रकारचा, हे माझं आहे, ते माझं आहे, हे माझ्यासाठी आहे, मी, माझं आणि माझ्यासाठी, अशा प्रकारच्या भावनेमध्ये संपूर्ण जीवन मनुष्य त्या ठिकाणी घालवत असतो. म्हणजे तृष्णेच्या आधाराने, तृष्णेच्या अधीन राहून मनुष्य अशा प्रकारचं जीवन जगतो. परंतु भगवंत असे म्हणतात की या सत्याला आपण समजून घेतलं पाहिजे. या सत्याला आपण समजून घेतलं पाहिजे, त्याचं परीक्षण केलं पाहिजे, त्याचं निरीक्षण केलं पाहिजे, त्याचं आपण आकलन केलं पाहिजे. कारण जोपर्यंत ह्या गोष्टीचं आपण आकलन करत नाही, आता या जातीपी दुःखाचं आकलन कसं करायचं, मग याला कसं जाणायचं? कारण हे मनुष्याच्या जीवनामध्ये हे जर सत्य आपण जर जाणलं, किंवा जन्मास येणारा प्रत्येक मनुष्य हा दुःखाच्या आहारी जात आहे, म्हणजे आपण आहोत. कारण जन्मताना जरी बाळ असेल तर त्याचं रूपांतर जे आहे, त्याचं रूपांतर पुरुषामध्ये झालेलं आहे, त्याचं रूपांतर स्त्रीमध्ये झालेलं आहे. म्हणजे त्याच शरीरावरती होणारा हा सर्व काही बदल असतो. तर ह्या सत्याला आपण जाणलं पाहिजे. आणि मग हे जीवन जगत असताना जसं जसं मोठा तो होतो, जातीपी दुःखा, जातीपी दुःखा, व्याधीपी दुःखा. ऐक ना, व्याधी जर असेल म्हणजे एखादा आजारपण असेल, मनुष्याच्या जीवनामध्ये आजारपण असेल, कोणत्याही प्रकारचा आजार असू द्या, अगदी छोटा आजार असू द्या, मोठा आजार असू द्या, कोणताही आजार जरी मनुष्याला असेल तर मनुष्य दुःख करतो. भलेही तो म्हणतो की समजा डोकं जर दुखत असेल तर तो म्हणतो डोकं दुखायला पाहिजे नाही, दुसरं काही झालं तर हरकत नाही. परंतु जेव्हा दुसरं होते तेव्हा तसंच मनुष्य म्हणत असतो. कारण कोणताही आजार, अगदी छोटासा जरी आजार असेल तरी मनुष्याला तो दुःखकारक आहे. कारण भगवंत असे म्हणतात, शरीर आहे तिथे आजार पण आहे. शरीराला भगवंताने म्हणजे हे जे 3.5 हाताची काया आहे हे नाशवंत आहे असं म्हटलं आहे, नासकी काया आहे असं म्हटलं. या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या व्याधी, अनेक प्रकारचे आजार मनुष्याला निर्माण होत असतात, अनेक प्रकारचे आजार. एखादा मनुष्य आरोग्य संपन्न आहे, ऐक ना, एखाद्या मनुष्याचं खूप पुण्यकर्म असतं, मग त्याचं आरोग्य खूप चांगलं असते. आरोग्य जरी त्याचं चांगलं असेल तरी सुद्धा निसर्गाच्या नियमाला अनुसार त्याला आजार होतात. मग त्याला कफ होते, ऐक ना, त्याला वात होतो, त्याला पित्त होते, ऐक ना, त्याला जुलाब होतो. म्हणजे हे जे आजार आहे हे निसर्गामध्ये होणाऱ्या बदलामुळे, मग हवेमध्ये बदल असेल, मग पाण्यामध्ये बदल असेल, मग खाण्यामध्ये बदल असेल, मग याच्याद्वारा सुद्धा त्याला आजार होतात. म्हणजे डेफिनेटली मनुष्याच्या जीवनामध्ये व्याधी ही उत्पन्न होतच असते, आरोग्य संपन्नता असताना सुद्धा. मग अरहंत असतील व्यक्ती त्यांना सुद्धा आजार होतात, आहे की ना, किंवा सर्वसामान्य व्यक्ती असतील त्यांना सुद्धा आजार होत असतात. असे काही क्वचित लोक असतात. बौद्ध साहित्यामध्ये असं क्वचित एक उदाहरण आहे. बक्कुल नावाचे भिक्खू असतात की त्यांच्या जीवनामध्ये ते कधीही आजारी पडलेले नसतात. म्हणजे त्यांना कुठलाच आजार होत नाही, ना त्यांना कफ होते, ना त्यांना पित्त होते, ना त्यांना जुलाब होते, कुठलाच आजार होत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, माझ्या संपूर्ण भिक्खू संघामध्ये बक्कुल हा आरोग्य संपन्न भिक्खूंमध्ये अग्र आहे. क्वचित बौद्ध साहित्यामध्ये फक्त एकमेव असं उदाहरण आहे बक्कुल भिक्खूंचं की ते आरोग्य संपन्न असतात. म्हणजे व्याधी ही प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये त्यांना निर्माण होत असते. जरापि दुःखा, म्हणजे जन्म हे दुःख आहे, व्याधीपि दुःखा, व्याधी हे सुद्धा दुःख आहे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात, म्हणजे जरापि दुःखा, जरा म्हणजे म्हातारपण, जरा म्हणजे म्हातारपण. जेव्हा जेव्हा मनुष्य म्हाताऱ्या अवस्थेकडे वळतो तेव्हा तेव्हा मनुष्याला दुःख होत असते. मग म्हातारपणाची लक्षणे सांगितली भगवंताने, जसं डोक्याचे केस पांढरे होणे, ओठातील दात पडणे, कमरेमध्ये बाक येणे, आधार घेण्यासाठी काठीचा आधार घेणे, बोलताना जीभ लडखडणे, चालताना शरीर थरथर करणे, ही लक्षणे म्हातारपणाची म्हणजे ऊर्ध्वत्वाची लक्षणे आहे. आणि भगवंत असे म्हणतात की हा मनुष्य दुःखी का होतो, हा मनुष्य कष्टी का होतो? कारण
तो अशा प्रकारचं चिंतन करतो, अशा प्रकारचं मनन करतो, अशा प्रकारचा विचार करतो की मी आता मृत्यूकडे जात आहे, माझा मृत्यू आता हा समीप आहे. मग मृत्यू तर समीप आहे, एक ना एक दिवस तर मरणारच आहे, हे त्याला माहीत असतं, तरी सुद्धा तो दुःखी होतो. मग का होतो? कारण भगवंत असे म्हणतात, त्याने जीवनामध्ये जे कमावलेलं असतं, जी काही धनसंपदा असेल, ऐक नाही, ती धनसंपदा भौतिक दृष्टिकोनातून त्याला दुःख निर्माण करत असते. त्याला मृत्यूचं भय नसते किंवा मृत्यूची त्याला भीती सुद्धा नसते. परंतु मी कमावलेली संपत्ती आता ही मला सोडून जावी लागत आहे. मी कमावलेलं जे धन आहे, हे धन मला आता सोडून जावं लागत आहे. म्हणजे त्या धनाच्या प्रती, त्याच्याकडे असणाऱ्या धनसंपत्तीच्या प्रती, भौतिक वस्तूंच्या प्रती त्याच्या मनामध्ये आसक्त भाव असतो, चिपकाव असतो, लोभ असतो, आणि त्या लोभाच्या द्वारा त्या ठिकाणी तो दुःख करतो, कारण आता हे सर्व काही मला सोडून जावं लागणार आहे. परंतु भगवंत असे म्हणतात, त्याने कितीही लोभ केला, ऐक ना, त्याने त्याच्याप्रती कितीही तृष्णा केली, तरी सुद्धा मात्र एक दिवस सोडून जावंच लागणार आहे. ऐक नाही, शेवटी महादान देऊन जावं लागतं. ऐक नाही, इच्छा असो किंवा इच्छा नसो, ते मात्र देऊन जावंच लागतं. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जी धनसंपदा आपण कमावतो या संसारामध्ये, तर त्या धनसंपदेच्या द्वारा तुम्ही सुखपूर्वक जीवन जगू शकता. म्हणजे दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जाण्यासाठी ती धनसंपदा तुम्हाला आधार बनते, ते निमित्त बनते. परंतु मनुष्य याला जाणत नाही, मनुष्य या गोष्टीला समजून घेत नाही, आणि संपूर्ण आयुष्य मनुष्य धनसंपदा कमावण्याच्या म्हणजे नादी लागत असतो. आणि धनसंपदा तो कमावत असताना मग त्याला भुकेची, तहानेची, ऐक नाही, किंवा वेळेचं म्हणजे कोणत्याही प्रकारचं असं बंधन नसते. दिवस रात्र तो मनुष्य ती संपत्ती कमावण्याच्या पाठीमागे लागत असतो. आणि उरलेलं जे काही आयुष्य असते, मग माझ्याकडे एवढी संपत्ती आहे हे दाखवण्यासाठी काही आयुष्य तो घालवत असतो. ऐक, अनेक लोक आपण बघतो की ज्यांच्याकडे विपुल अशी धनसंपदा आहे, ती विपुल धनसंपदा मनुष्य दाखवण्यासाठी सुद्धा अनेक धनसंपदा मनुष्य खर्च करत असतात. ऐक, अनेक लोक, आता आम्ही अनेक ठिकाणी प्रोग्रामला जात असतो, बाबासाहेबांच्या पुण्यामुळे नेहमी आपण तर म्हणजे जीवन तसं जगलंच पाहिजे. कारण बाबासाहेब असं म्हणतात की हाय लिव्हिंग अँड हाय थिंकिंग असावी, म्हणजे विचारसरणी सुद्धा तुमची उच्च सरणीची असावी, आणि राहणीमान सुद्धा तुमचं उच्च सरणीचं असावं. परंतु म्हणजे धनसंपत्ती काही लोक म्हणजे सद्धमाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने खर्च न करता केवळ स्वतः मी किती धनवान आहे हे दाखवण्याचा मात्र अनेक लोक प्रयत्न करतात. आम्ही जेव्हा साध्या लहान मुलाच्या म्हणजे बर्थडेला जातो, वाढदिवसाला जातो, वास्तविक पाहता पहिला जो त्याचा जन्मदिवस असतो, वाढदिवस असतो, त्या बिचाऱ्याला काही कळतही नाही की जन्मदिवस का आहे, ऐक ना, वाढदिवस कसा आहे, कशाला म्हणतात, काय म्हणतात, त्याला कळत सुद्धा नाही. परंतु त्या 1-2 घंट्यासाठी दाखवण्यासाठी मनुष्य लाखो रुपये त्या ठिकाणी खर्च करतात. काही काही हॉलचा किंमतच जवळपास 50-50 हजार रुपये म्हणजे हॉलचं भाडं असते. कधी कधी आमच्या त्या औरंगाबादला अँबॅसेडर वगैरे आहेत, तिथं 1 लाख रुपये असं म्हणजे छोट्या एखाद्या म्हणजे 5-50-100 लोक बसतात तरी सुद्धा त्याचं 1 लाखाच्या वर म्हणजे त्यांचं भाडं आहे. म्हणजे अशा प्रकारच्या धनसंपत्तीचा म्हणजे वेगळ्या मार्गाने ते उपयोग करतात. परंतु भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारची मनुष्य हा जो चिपकाव असतो त्या धनसंपत्तीच्या प्रती, त्या लोभाच्या प्रती, आणि त्याच्यामुळे मनुष्य हा जो व्याधीकडे जात असताना, ऐक ना, जरा अवस्थेकडे जेव्हा जेव्हा मनुष्य जातो तेव्हा तेव्हा तो दुःखाला प्राप्त होत असतो. कारण त्याने जे कमावलेलं असतं परिश्रमाने, मेहनतीने, तर त्याच्यामध्ये त्याचा चिपकाव असतो, त्याची तृष्णा त्याच्यामध्ये असते, आणि ती तृष्णा त्याच्यामध्ये असल्यामुळे मनुष्य सुखाने सुद्धा मृत्यूला प्राप्त होत नाही. ऐक नाही, मग मृत्यूच्या प्रसंगी आपण अनेक लोक मृत्यूच्या प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारचे क्रिया करत असतात, तरी सुद्धा मात्र तो मृत्यूला प्राप्त होत नाही. आणि त्यानंतर चौथं दुःख मरणंपी दुःख, मृत्यू हे सुद्धा दुःखकारक आहे. ऐक नाही, जे जन्मास येणारा प्रत्येक सत्व, प्रत्येक मनुष्य हा मृत्यूला प्राप्त होत असतो, आणि त्यामुळे मरणंपी दुःख असं भगवंतांनी म्हटलं आहे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात, शोक परिदेव दुःख दो मनुष्या पायासापी दुःखा, म्हणजे शोक करणे
ऐक ना, रडणे, क्रुंदन करणे, आक्रोश करणे हे सुद्धा दुःखकारक आहे. मृत्यूला जेव्हा मनुष्य प्राप्त होतो तेव्हा शोक करतो मनुष्य, दुःख करतो, क्रंदन करतो, रडतो, आक्रोश करतो. म्हणजे अशा प्रकारे मनुष्य त्या ठिकाणी दुःख प्रगट करत असतो. तर हे सुद्धा भगवंत असे म्हणतात की दुःखाचं कारण आहे. हे दुःख मनुष्याच्या जीवनामध्ये निर्माण होत असते. म्हणजे जेव्हा मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो तर अशा प्रकारच्या अवस्थेने मनुष्य त्या प्रसंगी त्याच्या चित्ताची मानसिकता अशा प्रकारची निर्माण होते. त्यानंतर भगवंत असे म्हणतात अप्पी एही संपयोगो दुःखो. अप्पी एही म्हणजे अप्रिय, संप एही म्हणजे संयोग. ऐक ना, अप्रिय व्यक्तींचा जेव्हा संयोग होतो, ऐक ना, ज्यांच्यासोबत आपलं पटत नसेल, ऐक ना, किंवा ज्यांच्यासोबत आपला वादविवाद असेल, तर अशा प्रकारचा व्यक्ती जर आपल्या समोर आला अचानकपणे, अचानकपणे समोर आला तर आपल्या मनाची मानसिकता काय होते, म्हणजे हा कशाला माझ्या समोर आला, ऐक ना, असं सहज चित्तामध्ये भाव उत्पन्न होतो. म्हणजे अप्रियही संपयोग दुःख, म्हणजे अप्रिय व्यक्तींचा संयोग होणे, ऐक ना, की त्याची भेट होणे हे सुद्धा दुःखाचं कारण आहे. किंवा ह्याचं सुद्धा मनुष्य दुःख करतो. आणि एवढंच नव्हे, तो व्यक्ती निघून सुद्धा जातो, ऐक ना, तो व्यक्ती निघून सुद्धा जातो. घरी आल्यानंतर सुद्धा विषय मनुष्य तोच असतो, तो मला भेटला, ऐक ना, मग त्याविषयी मनुष्य विचार करतात, तो मला भेटला, मग तो असा आहे, मग तो तसा आहे. म्हणजे दिवसभर त्याचं चिंतन मनुष्य करत असतात. प्रसंग तर निघून जातो, ऐक नाही, क्रिया सुद्धा होऊन जाते, तरी सुद्धा मनुष्य त्याचा विचार करतो, त्याचं चिंतन करतो. कारण हे सुद्धा दुःखाचे एक कारण भगवंताने सांगितलंय. अप्रियेही संपयोगो दुःखो, अप्रियांचा संयोग होणे हे सुद्धा दुःखकारक आहे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात पियेही विपयोगो दुःखो, प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जाणे हे सुद्धा दुःखकारक आहे. ऐक ना, प्रिय व्यक्ती ज्यांच्यावर आपण अतोनात प्रेम करतो, ज्यांच्यासोबत आपला जिव्हाळ्याचं नातं असतं, मैत्रीचं नातं असतं, अशा प्रकारचा व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून जातो तेव्हा मनुष्याला दुःख होत असते. भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचं दुःख, ऐक ना, पेमतो जायती शोको, पेमतो जायती भयं, पेमतो विपमुत्थस्स नत्थी शोको कुतो भयं. ऐक ना, प्रिय व्यक्तीपासून मनुष्याला शोक उत्पन्न होतो, प्रिय व्यक्तीपासून मनुष्याला दुःख उत्पन्न होते, प्रिय व्यक्तीपासून मनुष्याला भय उत्पन्न होते. जर प्रिय व्यक्तींचा वियोग आपण केला तर कसलं भय, कसलं दुःख, कसला शोक जर त्यांना आपण सोडून दिलं तर. आणि भगवंत असे म्हणतात प्रिय व्यक्तीपासून सुद्धा मनुष्याला दुःख होत असते. एक वेळचा प्रसंग आहे, माता विशाखा भगवंताकडे येत असते भगवंताचं वंदन करण्यासाठी, आणि ती अत्यंत प्रसन्न असते, अत्यंत म्हणजे आनंदी असते. आणि एका क्षणामध्ये एक दासी तिथे येते आणि विशाखेच्या कानामध्ये सांगते, एक बातमी देते. तर ती बातमी सांगल्याबरोबर विशाखाची जी प्रसन्न मुद्रा असते एका क्षणामध्ये ती अप्रसन्न होते. आणि भगवंत विचारतात की विशाखा, काही क्षणापूर्वी तू अत्यंत प्रसन्न होती, अत्यंत आनंदी होती, अशी काय घटना घडली की एका क्षणामध्ये तू अप्रसन्न झाली. तेव्हा विशाखा म्हणते की भगवान, माझी अत्यंत प्रिय वजिरा नावाची जी माझी नात होती भगवान, ती मृत्यूला प्राप्त झाली. भगवान, ती मला अत्यंत प्रिय होती, तिच्यावर अत्यंत माझा जीव होता, ती खूप चांगली होती भगवान. तेव्हा भगवंत म्हणतात की विशाखे, या श्रावस्तीमध्ये तुझ्या नातीसारख्या किती मुली असतील. ती म्हणते की भगवान, असंख्य असतील. मग त्या जर मृत्यूला प्राप्त झाल्या तर तू असंच दुःख करणार आहे का? आणि असं दुःख जर तू कितीही केलं तरी तुझं दुःख कमी होणार आहे का? तर कमी होणारच नाही. कारण प्रिय व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून जातो तेव्हा आपल्याला दुःख होत असते. भगवंत असे म्हणतात की प्रिय व्यक्ती सोडून जाणे हे सुद्धा दुःखकारक आहे. कारण या संसारामध्ये जी काही सत्यता आहे या सत्यतेला आपण स्वीकारलं पाहिजे. विशाखेच्या जीवनामध्ये एकमेव अशी ती घटना आहे जी विशाखेला दुःख देऊन गेलेली आहे. विशाखेच्या संपूर्ण परिवारामध्ये एकमेव वजिरा ती म्हणजे नात होते, ती फक्त अल्प वयामध्ये मृत्यूला प्राप्त झाली. विशाखेच्या संपूर्ण कुळामधील सर्व लोक आरोग्य संपन्न होते, आयु संपन्न होते, बल संपन्न होते, सुख संपन्न होते. 4000च्या वर विशाखा मातेच्या परिवारामध्ये लोक होते. 4000च्या वर एवढा मोठा परिवार माता विशाखेचा होता. म्हणजे अशा प्रकारे भगवंत असे म्हणतात
पिये ही विपयोगो दुःख, म्हणजे प्रिय व्यक्ती सोडून जाणे सुद्धा हे दुःखकारक आहे. त्यानंतर यंपिंची न लभती तंपी दुःखा, यंपिंची न लभंती तंपी दुःखा, म्हणजे इच्छेची पूर्ती न होणे हे सुद्धा दुःखकारक आहे. अगदी आपली छोटीशी जरी इच्छा असेल आणि ती छोटीशी इच्छा जरी पूर्ण नाही झाली तरी सुद्धा आपल्याला दुःख होते. भगवंत असे म्हणतात की मनुष्याची तृष्णा कधी कोणत्या गोष्टीमध्ये म्हणजे चिपकून राहील याला सांगू शकत नाही आपण. अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मनुष्यांची तृष्णा असते, म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये मनुष्यांची तृष्णा राहू शकते, ऐक ना, कोणत्याही व्यक्तींची. आणि त्यामुळे हा जो तृष्णेचा भाव आहे, हा जो इच्छेचा भाव आहे, त्या इच्छेच्या भावाला सीमा नाही असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि मग मी मृत्यूला प्राप्त होऊ नये अशी आपली इच्छा असते, मला आजारपण येऊ नये अशी आपली इच्छा असते, मला कोणत्याही प्रकारचा रोग उत्पन्न होऊ नये अशी इच्छा असते, मी ऊर्ध्वत्वाकडे जाऊ नये अशी इच्छा असते, माझ्या मनाच्या विरुद्ध कोणी बोलू नये अशी इच्छा असते, मी जशा प्रकारचं सांगतो तसंच त्यांनी ऐकलं पाहिजे अशी आपली इच्छा असते. म्हणजे छोट्या छोट्या इच्छा मनुष्य या संसारामध्ये निर्माण करतो. आणि जेव्हा त्या इच्छेची पूर्ती नाही झाली की मग मनुष्याला दुःख होत असते, मग मनुष्य बेचैन असतो, मग मनुष्य कष्टी असतो, आणि मग त्या ठिकाणी मनुष्य रदन करतो, क्रुंदन करतो, आक्रोश करतो, बेचैन मनुष्य होत असतो. त्याच्यामुळे भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जर इच्छा कोणाकडून करायची असेल तर ती फक्त स्वतःकडून आपण इच्छा केली पाहिजे. इतरांकडून आपण कधीही इच्छा करू नये, इतरांच्या प्रती आपण कधीही अपेक्षा ठेवू नये. कारण इतरांच्या प्रती जेव्हा आपण अपेक्षा ठेवतो आणि ती अपेक्षाची पूर्ती जेव्हा होत नसते तेव्हा मात्र निश्चितपणे आपल्याला दुःख होत असते. आणि म्हणून दुसऱ्यांच्या भरोशावरती जे काही ध्येय, संकल्प आणि विकल्प मनुष्य करत असतात तर त्या मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख येणार हे निश्चितपणे ठरलेलं असतं. कारण दुसऱ्याच्या भरोशावरती केलेले संकल्प हे कधीही पूर्ण होत नसतात. आणि त्यामुळे स्वतःच्या बळावरती, स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या श्रद्धेवरती ऐक ना आपण संकल्प निर्माण केले पाहिजे. भगवंत असे म्हणतात की आपल्या स्वतःच्या इच्छेवर जर आपण संकल्प निर्माण केले तर ते निश्चितपणे पूर्ण होऊ शकतात. म्हणून इच्छेची पूर्ती न होणे हे सुद्धा दुःखाचं कारण आहे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात संखितेन पचुपादान खंदा दुःखा, संक्षिप्त रूपाने 5 उपादान स्कंद हे दुःखकारक आहे. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान ही 5 उपादान स्कंदे दुःखकारक आहे. म्हणजे दुःख निर्माण करण्यासाठी पुन्हा पुन्हा मनुष्याला या संसारामध्ये आणण्यासाठी ही 5 उपादान स्कंदे सहाय्यक ठरत असतात. या 5 उपादान स्कंदाच्या आधाराने मनुष्य या संसारामध्ये जीवन जगत असतो. आणि त्यामुळे ही 5 उपादान स्कंदे नष्ट करणे, नाहीस करणे, ही जी जन्म आणि मृत्यूचं जे काही भवचक्र आहे या भवचक्राला नष्ट करणे, नाहीस करणे हाच मानवी जीवनाचा उद्देश असला पाहिजे. आणि हा उद्देश साध्य करण्यासाठी मनुष्याकडे काय असलं पाहिजे? सम्यक दृष्टी असली पाहिजे. जर सम्यक दृष्टी आपल्याकडे असेल तर या सर्व प्रकारच्या गोष्टींना आपण समजू शकतो. यथार्थ रूपाने 4 आर्य सत्याचं जर तुम्हाला आकलन करून घ्यायचं असेल, दुःखाच्या ह्या 12 कडे आहे, ऐक ना, या 12 कडेच्या द्वारा या संसारामध्ये मनुष्य दुःखाला प्राप्त होत असतो. आणि म्हणून भगवंत असे म्हणतात की जर या 12 कड्याला तुम्हाला नष्ट करायचं आहे, नाहीस करायचं आहे, त्याला समजून घ्यायचं आहे, त्याचं परीक्षण निरीक्षण तुम्हाला करायचं आहे तर तुमच्याकडे सम्यक दृष्टी असली पाहिजे. सम्यक दृष्टी जर असेल तरच ही गोष्ट आपण करू शकतो, आणि त्या सम्यक दृष्टी जर नसेल तर ही गोष्ट आपण करू शकत नाही. आणि मग शेवटी त्या ठिकाणी ते विचारतात की सम्यक दृष्टीचा मुख्य उद्देश काय आहे किंवा सम्यक दृष्टी नेमकं काय कार्य करते? तर सम्यक दृष्टी जे कार्य करते तर अज्ञानाला परिपूर्णपणे नष्ट करण्याचं कार्य सम्यक दृष्टी करते. राग, द्वेष आणि लोभ या 3 विकाराला
नष्ट करण्याचं कार्य हे सम्यक दृष्टी करत असते. हा जो सम्यक दृष्टीचा भाव आहे, या सम्यक दृष्टीला आपण समजून घेतलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. कारण सम्यक दृष्टी जर असेल तरच आपण सद्धमाचं अनुसरण करू शकतो, सद्धमाचं आचरण करू शकतो, सद्धमाला जाणू शकतो, समजून घेऊ शकतो. पण दृष्टिकोन जर नसेल आपल्याकडे, जर सम्यक दृष्टिकोन नसेल, आणि मग लोक जे जीवन दुःखपूर्ण जे जीवन जगतात लोक, तर त्याला कारणच आहे त्यांच्याकडे सम्यक दृष्टी नसते, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन चांगला नसतो. आणि त्यामुळे लोक अंधश्रद्धेमध्ये पडतात, त्यामुळे लोक कर्मकांडामध्ये पडतात, त्यामुळे लोक यज्ञयागामध्ये पडतात, त्यामुळे लोक ईश्वरवादामध्ये पडतात, त्यामुळे लोक आत्मवादामध्ये पडत असतात. म्हणजे ह्या ज्या भोळ्या संकल्पना आहे, ह्या ज्या खुळचट संकल्पना आहे, मनुष्याकडे सम्यक दृष्टी नसल्यामुळे मनुष्य अशा प्रकारचा कर्म करतो. आणि अशा प्रकारचे कर्म केल्यामुळे मग तो सुखाला प्राप्त होत नाही, तो दुःखी असतो, कष्टी असतो, बेचैन असतो. आणि मग तो धाव करतो, इकडे धाव तिकडे धाव, हे कर ते कर, तरी सुद्धा मनुष्याला सुख काही प्राप्त होत नाही. कारण जीवनाची दिशा ही योग्य नसते. आणि योग्य जर जीवनाची दिशा नसेल तर आपण कितीही चालत गेलो तरी सुद्धा मात्र काही फायदा होणार नाही. त्याच्यामुळे आपण किती दूर गेलो याच्यापेक्षा आपण कोणत्या मार्गाने जात आहोत हे ठरवणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि हे ठरवण्याचं सामर्थ्य हे केवळ आणि केवळ सम्यक दृष्टी आपल्याला देत असते. आणि म्हणून या सम्यक दृष्टीला आपण जाणावं, समजून घ्यावं आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. आजच्या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता एवढीच धम्मदेशना देऊन ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.